लंबे समय से बीमार चल रहे पूर्व नगर सेवक व नवी मुंबई परिवहन समिति के पूर्व सभापति साबू डैनियल का 59वें वर्ष की आयु में निधन हो गया। उनके आकस्मिक निधन की दुखद खबर से नवी मुंबई शहर के राजनीतिक और सामाजिक क्षेत्र में शोकाकुल वातावरण छा गया है। अपने सादगी, सेवा और समर्पण की भावना से नवी मुंबई में अपनी अलग पहचान बनाने वाले स्वर्गीय साबू डैनियल के निधन को आज नवी मुंबई के लिए एक अपूर्णीय क्षति के रूप में देखा जा रहा है। सिबड़ी बेलापुर में अत्यंत भावुक माहौल के बीच नम आंखों से सभी ने उन्हें अंतिम विदाई दी। स्वर्गीय साबू डैनियल के पार्थिव शरीर को सर्वप्रथम उनके घर में दर्शन के लिए रखा गया, जहां चर्च के पादरी द्वारा परिवार के सदस्यों की मौजूदगी में स्वर्गीय साबू डैनियल की आत्मा की शांति के लिए प्रार्थना की गई। तत्पश्चात घर से लेकर सिबड़ी बेलापुर स्थित कैरलाई हॉल तक उनके पार्थिव शरीर को ले जाकर सिबड़ी बेलापुर स्थित कैरलाई हॉल में लोगों के लिए अंतिम दर्शन के लिए रखा गया था। इस दौरान स्वर्गीय साबू डैनियल के अंतिम दर्शन में विधायक मंदा म्हात्रे, पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, नवी मुंबई के असंख्य नागरिक, नवी मुंबई महानगर पालिका के अधिकारी, पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं, असंख्य जनप्रतिनिधि, विभिन्न राजकीय दलों के नेता और सामाजिक कार्यकर्ताओं ने उपस्थित होकर बेहद भारी मन और नम आंखों से फूल अर्पित कर श्रद्धांजलि दी और उनके कार्यों का स्मरण कर उन्हें याद किया। इस दौरान किसी की आंखों में आंसू थे तो कोई प्रार्थना कर रहा था, तो कहीं इस दुख की घड़ी में स्वर्गीय साबू डैनियल परिवार को लोग सांत्वना देते नजर आए। वहीं सीबीडी बेलापुर के कैरलाई भवन से स्वर्गीय साबू डैनियल के पार्थिव शरीर को वाशी स्थित सेंट पॉल मार्थोमा चर्च ले जाया गया, जहां तमाम पादरी द्वारा स्वर्गीय साबू डैनियल के लिए प्रार्थना की गई। इस दौरान विभिन्न क्षेत्र से जुड़े लोगों ने साबू डैनियल को श्रद्धांजलि अर्पित कर उनके व्यक्तित्व पर प्रकाश डालते हुए उनका स्मरण किया। वहीं आखिर में कोपरी स्थित सेंट पॉल मार्थोमा कब्रिस्तान में विधि विधान से स्वर्गीय साबू डैनियल के पार्थिव शरीर को दफनाया गया। बता दें कि बतौर नगर सेवक स्वर्गीय साबू डैनियल ने न केवल प्रभाग का विकास बल्कि लोगों के सुख दुख में हमेशा साथ देने वाले सहज, मृदुभाषी और दूरदर्शी नेतृत्व के तौर पर भी अपनी एक अलग छवि बनाई थी। ऐसे में उनके इस निधन से नवी मुंबई में दुख का माहौल व्याप्त हो चुका है। इस दौरान उपस्थित लोगों ने स्वर्गीय साबू डैनियल की यादों का स्मरण करते हुए कहा कि वे हमेशा मुद्दों पे बोलते, समाधान खोजते और नागरिकों की आवाज को मजबूती से सभागृह तक पहुंचाते थे। नवी मुंबई के विकास की दिशा में लिए गए कई महत्वपूर्ण नीतिगत निर्णयों में उनका अमूल्य योगदान रहा है। ऐसे में उनका जाना नवी मुंबई के लिए एक दुखद क्षण है। विभागामध्ये जो 95 पासून आम्ही दोघंही बरोबर नगरसेवक झालो होतो आणि त्यापासून आजपर्यंत आम्ही काम करत होतो। आताच त्या दिवशी आम्ही एकत्रित 2 तास संध्याकाळी गणपती इथे जे मंदिर आहे त्यात आम्ही बसलो होतो। ते त्याला म्हणाले, बरं नाही होत का बाई, का बसतोस तू? तर त्यांनी सांगितलं की मला लोकांशिवाय राहत नाही घरामध्ये। 20 वर्ष त्यांनी जनतेची इथे प्रामाणिक सेवा केली आणि गोरगरीब जनता, त्याच्या वार्डामध्ये सगळी झोपडपट्टी होती आणि शहरही होतं, पण त्याच्या त्या निष्ठेने तो म्हणजे लोकांच्या कामाच्या निष्ठेने तो लोकांमध्ये खूप त्याचं नाव होतं। आणि असं दुःख जर कोणाच्या घरी झालं तर तो पहिली असायचा, सगळ्यात पहिला तो असायचा मदतीचा हात करायला, लोकांना बोलवायला, गाड्या आणायला, स्मशानात फोन मारायचा, हॉस्पिटलला फोन मारायचा। मी बोलायची, बोलते क्या करेगा ऐसे टाइम तो करना चाहिए ना ताई, उनका कोई नहीं है, झोपड़पट्टी वाले है, मला फोन करणार, सांगणार ताई आ जाओ। माझ्या 3 निवडणुकीला त्यांनी मला खूप मदत केली। एक या शिबिरीच्या झोपडपट्टी असताना आधार होता, हा त्यांचा आधार तो दिलाय आणि त्याच्यामुळे ही लोक माझ्याकडे बघत आहेत पोरक्यासारखी। त्यांना, त्यांच्या कुटुंबाला मी विश्वास दिला की साबूच्या नंतर मी तुमच्या पाठीमागे उभी आहे, तुम्ही अजिबात चिंता करू नका। आणि ईश्वर त्याच्या आत्म्यास खूप प्रार्थना करते की त्याला चांगली, देवाकडे चांगली जागा मिळो। खूप लोकांची सेवा केलेली आहे,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. रंजन नाईक साहब के एक करीबी सहयोगी करके उन्होंने अपना योगदान दिया है. उनका जो कॉन्ट्रीब्यूशन है इस शहर के लिए हम हरदम याद रखेंगे. बहुत हर साल घर में हम आना ये फिक्स होता था और एक अलग रिलेशन यानी कि खून का नाता होता है लेकिन एक पर्सनल रिलेशन के हिसाब से उनका हमारा नाइक परिवार का एक रिलेशन था. दुर्भाग्य है कि बहुत कम उम्र में हमको छोड़ के जाना पड़ा. बहुत पिछले 4-5 साल से तकलीफ था उनको. लास्ट मेरे ख्याल से 3 साल से तो बहुत ज़्यादा तकलीफ था. बट ठीक है, अभी जो भगवान को मंजूर है उसको तो हम कुछ कर नहीं सकते, लेकिन परिवार ने बहुत बड़ा योगदान दिया है. बहन जी का हरदम उनको साथ रहा है. कोई भी सुख हो दुख हो बहन जी उनके पीछे खड़ा रहा है और ये हमने देखा. हम परिवार के सभी लोगों को कहेंगे कि आप चिंता मत करो. देखिए ये तो होना है, सबको एक दिन जाना है, लेकिन हम भी आपके परिवार जैसे हैं, हम आपके साथ में हैं. कभी भी कोई भी चीज़ का बात है तो हम परिवार के जैसे हैं, हम आपके साथ में हैं. मैं परिवार की ओर से, मेरे की ओर से उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनको आत्मा को भगवान अच्छी जगह दे ऐसी प्रार्थना करता हूँ. महापालिकेत त्यांचं काम चांगलं होतं. सभागृहात विषय मांडताना ऑडिट पासून ते मांडायचे. त्यानंतर परिवहन सभापती झाले त्यावेळेस सुद्धा चांगल्या पद्धतीने परिवहनमध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मानांकन मिळवण्यासाठी परिवहनला प्रयत्न केला. इलेक्ट्रिक बसेस आणण्यासाठी प्रयत्न केला. त्याचबरोबर लोकांना इथल्या स्थानिक लोकांना जे जे वांचेल ते लावूया पाणी जातं या उक्तीप्रमाणे चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्यासाठी अधिकाऱ्यांची भांडून जिद्द करून लोकांपर्यंत सुविधा पोहोचण्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. त्यांना आमच्या मला गुरखे साहेबांना त्याची मोठी साथ होती. आमच्यात एक तारा निखळलेला आहे. त्यांची स्मृती चिरंतर आमच्या हृदयात राहील. आमच्या कुटुंबाच्या वतीनं, महापालिकेच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज त्यांना सद्गती मिळो, हे दुःख पेलण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळो हीच ईश्वराची प्रार्थना करतो. साबू डॅनियल साहेब 7 तारखेला निधन झालं. त्यांच्या जाण्याने शिबडीमध्ये एक मोठी सामाजिक, राजकीय आणि संतुलित असं असणारं वातावरण ते कुठेतरी कोलॅप्स झाल्यासारखं वाटतंय. आणि एक असा होतकरू आजपर्यंत म्हणजे त्यांचं वय जे होतं ते जाण्याचं नव्हतं, पण आजाराने त्यांना बरीच वर्षापासून त्यांना शारीरिक त्रास होता आणि त्याच्यातून ते बाहेर निघालेच नाही. गेल्या 2 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांना आजाराचा सामना करावा लागला. आम्ही तिघे नगरसेवक एक दिलाने एक मनाने शिंपडी विभागामध्ये कुठलंही काम असेल तर त्याच्यामध्ये मग ते स्टेडियम असो ते आणखी कुठले काही सार्वजनिक काम असो त्याला 1 रुपयाने आम्ही सगळ्यांनी मदत केलेली आहे. आज ते गेल्यानंतर ती पोकळी आता भरून काढणं फार अवघड गोष्ट आहे. त्यांची मुलं, त्यांची मिसेस, सूनबाई, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्यावरती आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने CBD वासी यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती. साबू डॅनियल हा आमचा मित्र आणि परिवहन समितीचा माजी सभापती आणि माजी नगरसेवक, अतिशय मेहनती आणि कष्टाळू आणि सर्वांच्या बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने वागणारा, बरेच वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं. त्याचं कार्य अतिशय चांगलं होतं आणि हा आज अंत्यदर्शनाला मी आलेलो आहे. हा दिवस एवढ्या लवकर येईल असं मनामध्ये कोणाच्याही कल्पना नव्हती, परंतु मृत्यू अटल आहे, सत्य आहे. आज आपल्यातून ते निघून गेलेले आहे. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी मी माझ्या कुटुंबांच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या आगरी कोळी समाजाच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या सुखदुःखामध्ये निश्चितपणे आम्ही कायमस्वरूपी राहू अशी या ठिकाणी सांगतो. आणि आपली संपत्ती किती आहे किंवा काय बाकीच्या गोष्टी किती काय आहेत
परंतु जेव्हा प्रेतावर जेव्हा लोक एवढी मोठ्या संख्येने येतात, त्याच्यात अर्थ असा की त्यांचा जो जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काम आहे तो चांगला असतो, त्याच्यात अंत्यविधीला लोक जमा होत असतात. आणि म्हणून एवढी लोकसंख्या या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले, याचाच अर्थ कि त्याचं जीवन त्यांनी सार्थक केलेलं आहे. साबू डानियल साहब जो है एक व्यक्ति नहीं था, वो एक शक्ति था. विवेकानंद नगर CBD बेलापुर में उनका दबदबा था. गरीब लोगों का घर में कुछ भी हो उसमें वो पहुंच जाते थे. सुख में दुख में हर विषय में वो पहुंच जाते थे. आखिरी तक वो जो है उनका जो वर्चस्व जो है ना कायम रखा उन्होंने. मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ उनका आत्मा को भी शांति देवे, उनका परिवार को ज्यादा ताकत देवे और ज्यादा काम करे साबू डानियल का नाम से. साबू डॅनियल सरांना मी 1995 पासून मी त्यांना ओळखते आणि त्यांचा महानगरपालिकेच्या कामकाजाच्या अनुषंगाने सक्रिय सहभाग असायचा. आणि विशेष त्यांची एक आठवण अशी आहे की क्रिसमस ते साजरा करायचे. 25 डिसेंबरला क्रिसमसची सुट्टी असायची आणि 26 डिसेंबरला माझा वाढदिवस, तर आमच्या कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठा केक ते 26 डिसेंबरला घेऊन यायचे. 26ला सुट्टी असेल तर 27ला आणायचे, पण ते आठवणीने आणायचे आणि स्वतः मला ते बोलवायला यायचे, मॅडम आपका बर्थडे है ना, आप आओ. आणि मग मला ते केक माझ्या हातून कापून घ्यायचे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना ते वाटायला सांगायचे. ही त्यांची खूप म्हणजे आठवण आहे. आणि आता माझा वाढदिवस साजरा करणारा लोकप्रतिनिधी एकमेव होता. मला ते खूप म्हणजे चटका लावून गेले ते. साबू जी CBD के नवी मुंबई के प्रथम नगर सेवक थे. 1995 के इलेक्शन में जीत के आए, फिर 2000 में जीत के आए. उसके बाद 2 बार वो स्वीकृत नगर सेवक रहे. समाज में सोसाइटी में किसी का अच्छा काम करना होगा तो साबू जी कभी ना नहीं बोलते थे और गाइडेंस भी देते थे और काफी कुछ सीखा हमने उनसे. वो एक सीनियर CBD के लीडर थे, एक सीनियर पॉलिटिशियन, एक सीनियर सोशल एक्टिविस्ट CBD के थे. तो उनसे काफी कुछ सीखा हमने. एंड आज वो हमारे बीच नहीं रहे. उनके फैमिली को, हम सबको ये बहुत बड़ा धक्का है कि एक अच्छा समाज सेवक जो हर गरीबों की सुनता था, समाज के हर वर्ग की सुनता था, ही इज नॉट देयर टुडे. वो तो घाटा कोई भर नहीं पाएगा, बट स्टिल वी प्रे फॉर गुड और मे हिज सोल रेस्ट इन पीस एंड कंडोलेंस टू हिज फॅमिली अँड ऑल हिज सपोर्टर्स. 1995 पासून माझा त्यांचा संपर्क आलेला आहे. आम्ही वाशी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्यांनी आरोग्य विभागावर अतिशय महत्वाची भूमिका राबवलेली आहे. स्टँडिंग कमिटीमध्ये असेल, महासभा असेल, काही हॉस्पिटल विषयी किंवा आरोग्याचे काही प्रश्न असतील, त्यांनी अतिशय सुंदरतेने, आणि त्यांचा एक दरारा होता या महानगरपालिकेमध्ये. आज ते आपल्यातनं निघून गेले. त्याच्याबद्दल मी सर्व आरोग्य विभागातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो. CBDच्या साठी काम करणारा म्हणून एक खंदा कार्यकर्ता, एक खंदा नेता गमावला आहे आणि ती पोकळी कायम स्मरणात राहील. त्यांनी कधीही बाकी विचार न करता CBD आणि नवी मुंबई त्याच्या भलाईसाठी आणि विकासासाठी जितकं काम करता येईल तितकं आयुष्यभर केलं. प्रत्येक व्यक्ती, मग ती कुठली का असणार, त्याच्यासाठी त्यांनी अगदी झटून काम केलं. प्रशासनाकडून लोकसेवेचे बाकी काही मुद्दे असतील तर ते सगळे सोडवण्यासाठी त्यांचा हिरिरीने सहभाग असायचा. ते नेहमी संघर्षात पुढे असायचे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी तयार झाली ती कधीही भरून नाही येणार. ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देवो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.